श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. मेहकरच्या महाविद्यालयात श्री महाराजांचे प्रवचन ठरले. त्यावेळी तेथील उपस्थितांपैकी काहींना श्री महाराज विद्यार्थ्यांना काय सांगणार? श्री महाराज राम नाम आणि अध्यात्म याशिवाय दुसरं काहीच बोलत नाहीत आणि विद्यार्थ्यांना त्या अध्यात्मातलं काय कळणार असं वाटत होतं. त्यामुळे ही काही मंडळी श्री महाराज विद्यार्थ्यांपुढे काय बोलतात या उत्सुकतेपोटी महाराजांचे प्रवचन ऐकण्यासाठी महाविद्यालयात आली. श्री महाराजांचं प्रवचन ऐकण्यासाठी बहुतेक सर्व विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व कार्यालयीन कर्मचारीही उपस्थित होते. श्री महाराजांनी पौराणिक काळातील दाखले देत व आधुनिक काळातील उदाहरणे देऊन रामनामाचं महत्त्व सर्वांना पटवून दिलं. श्री महाराज आपल्या प्रवचनात म्हणतात, आपल्या सर्व ऋषी मुनीपासून सर्व संत महात्म्यांनी स्वतः त्याची अनुभूती घेऊन नामाचं महात्म्य गायलं आहे. आपण त्यांच्या वचनावर विश्वास ठेवायला काय हरकत आहे? आपण व्यवहारात किती ठिकाणी डोळे झाकून विश्वास ठेवतो. मोटरगाडीत बसताना मोटर चालकाचे नाव, गाव, पत्ता, त्याचा गाडी चालविण्याचा परवाना म्हणजे त्याला गाडी बरोबर चालविता येते की नाही वगैरे कशाचीही चौकशी न करता गाडीत बसतो. बऱ्याच वेळा अपघातही होतात, लोक मृत्युमुखी पडतात. म्हणून आपण मोटरगाडीचा प्रवास करण्याचे थांबवतो का? डॉक्टरांची डिग्री न तपासता त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी दिलेली औषधे घेतो. मग तसा विश्वास या आपल्या संत महंतावर व आपल्या ऋषीमुनींवर ठेवायला काय हरकत आहे? ते आपल्याला केवळ भगवंताचे नाम घ्यायला सांगतात. त्यांच्या वचनावर विश्वास ठेवून नाम घेतल्याने आज जरी आपला फायदा दिसत नसला तरी नुकसान मात्र मुळीच नाही. बरं, ते नाम घेण्याला फार श्रमही लागत नाहीत, पैसाही लागत नाही आणि लाभ मात्र परमसुखाचा, प्राप्ती परमानंदाची. विषयापासून मिळणारा आनंद हा क्षणिक, काही काळच टिकणारा आणि पुढे दुःखालाच कारणीभूत होणारा, तर परमात्म्याच्या अखंड स्मरणातून मिळणारा आनंद हा शाश्वत परमसुखाची प्राप्ती करून देणारा. त्यावेळी विद्यार्थ्यांना त्यांनी एक गोष्ट सांगितली. एका शेतकऱ्याला एक छोटा मुलगा होता. त्याने मुलाला खेळण्यासाठी एक छोटा मातीचा बैल आणून दिला. त्या मातीच्या बैलाशी मुलगा खेळत असताना तो बैल त्याच्या हातून खाली पडून मोडला. तेव्हा तो मुलगा रडायला लागला. तेव्हा त्याच्या आईवडिलांनी त्याला दुसरा तसाच बैल आणून दिला, परंतु त्याला तोच बैल पाहिजे होता. त्यावेळी आईवडिलांनी त्याची खूप समजूत घालून पाहिली, त्याला दुसरी खेळणी आणून दिली, तरी त्याचे रडणे थांबेना. उलट तो अधिकच रडू लागला. शेवटी त्याच्या रडण्याला कंटाळून शेतकरी असलेल्या त्याच्या वडिलांनी खरोखरचा बैल आणून त्याच्यासमोर उभा केला, तरी त्या मुलाचं समाधान होत नव्हतं आणि रडणंही थांबत नव्हतं. त्याला तोच मातीचा बैल खेळायला पाहिजे होता. पुढे महाराज म्हणाले, माणसं अशीच विषयाला चिकटून बसतात. तो मुलगा जसा खरा बैल सोडून मातीच्या बैलात रममाण झाला होता, तद्वतच माणसेही खरा शाश्वत आनंद सोडून अशा वैषयिक नकली आनंदात, कुचक्या आनंदात रममाण होतात. आणि खरा आनंद जर कुठे मिळत असेल तर तो परमेश्वराच्या स्मरणात आहे, त्याच्या दर्शनात, परमेश्वर प्राप्तीत आहे. म्हणून आपण सर्वांनी अखंड रामनामाचं गायन करून व तोच राम परमात्मा सर्व भूतमात्रात व चराचरात पाहून याच देही रामरूप व्हावं. म्हणून आपण सर्वांनी अनंत सुखाची प्राप्ती करून देणारं असं हे रामनाम आपला अभ्यास सांभाळून घ्यावं आणि याच देही रामरूप व्हावं. हे रूपक विद्यार्थ्यांना व सर्वच श्रोत्यांना फार आवडले. श्री महाराज प्रत्येकाला त्याचा अधिकार पाहून उपदेश करीत असत. कधी पौराणिक तर कधी व्यावहारिक दृष्टांत देत, परंतु शेवटी रामनामाचे महात्म्य मात्र सर्वांनाच पटवून देत. असो. साधक हो, आपल्या प्रवचनात परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांनी राष्ट्र सबळ होण्याकरता विद्यार्थ्यांनी काय करायला हवे हे सांगितले. त्यांनी काय सांगितले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या
9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.